नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनी आपण व्हिडिओ टाकतो आहे आणि आज खास मुंबईमध्ये चाललेलं आहे. मुंबई गिरगाव चर्नी रोड या ठिकाणी आणि आमच्या मंडणगड तालुका कुणबी सेवा उन्नती संघ आणि युवा संलग्न युवा सेवाच्या वतीने आयोजन केलेलं आहे. मी कुणब्याची पाखरं हा कार्यक्रम आहे. साहित्य संघमध्ये साहित्य संघ फेमस आहे मराठी लोकांसाठी आणि कुणबी लोकांचे सगळे कार्यक्रम पूर्वी साहित्य संघ व्हायचं. मुंबईमध्ये आहे, चर्नी रोड स्टेशनच्या एकदम बाजूलाच आहे आणि त्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत आणि त्या ठिकाणचे सर्व कार्यक्रम आपण त्या ठिकाणचं दाखवणार आहोत. कुणब्याचे पाखरं आणि खूप चांगला कार्यक्रम आहे. दरवर्षी अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम आमच्या समाजाच्या वतीने कुणबी समाजाच्या वतीने केले जातात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम असतात. नाळासोबराव विरारमध्ये सुद्धा बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि आज खास कुणब्याची पाखरं हा बघण्यासाठी भरपूर गर्दी असणार आहे आणि भरपूर लोक त्या ठिकाणी असणार आहेत. जवळपास 850 लोकांची सिटिंग आहे साहित्य संघ आणि आपण पूर्ण व्हिडिओ या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर आता आपण त्या ठिकाणी जातो आहे. ट्रेनने जावं लागणार आहोत. खूप लांब आहे इथून पनवेलमधून जवळपास 1.5 तास लागणार आहे. तर 10चा शो आहे, 11 वाजेपर्यंत चालू होणार आहे. त्याचबरोबर सर्व प्रमुख मान्यवर व्यवस्थापक सर्वांचा या ठिकाणी सन्मानसुद्धा होणार आहे. ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि मंडणगड तालुक्यामधील कुणबी कोकण हा चॅनल आपण जर का सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. बरेचसे कार्यक्रम आपण तालुक्यामधले या कुणबी कोकणच्या चॅनलच्या वतीने आपण दाखवत असतो. तर व्हिडिओ सर्व बघा. धन्यवाद. धन्यवाद. आपण सगळे गीत होऊ की सकारात्मकतेचा सर्वचा प्रसार ऊर्जा हा संकल्प या एकजुटीची ज्योत पेटून स्वप्न उद्याची पाहू. चल प्रकल्प घडवून समाजे आपला उंच भरारी घेऊ. एकजुटीची ज्योत पेटवून स्वप्न उद्याची पाहू. चल प्रकल्प घडवून समाज आपला उंच भरारी घेऊ. आम्ही कुणबी युवा, 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 आम्ही कुणबी युवा. आणि कार्यरत आहे. संघाच्या सामाजिक कार्यात स्वागत करावं. मंडणगड तालुक्यातील समाज संघटन आणि एकूण समाज परिस्थिती याच्यावरती मंडळी वामन झोपी बनू वदने कप्पाने जरी ह्याचा घात केला असता तरी तुमच्या आमच्या सर्वांच्या विचारातून एक सक्षम आणि सशक्त असा बळीराजा पुनश्च या भारतभूमीत जन्म घ्यायला हवा आणि म्हणतात पिढा पिढा बळीराजाचं राज्य हो दान अहो राजे हो बहुजन प्रतिपालक रयत स्वराज्य संस्थापक शतकार्ते छत्रपती
पुन्हा जगाच्या इतिहासकाराने सूर्याहून तेजस्वी राजा अशी केली आहे. ज्या राजांना रोहिलेश्वराच्या मंदिरात कोणत्याही कोंबड्या बकऱ्याचा बळी न देता स्वतःच्या करंगळीचा रक्ताभिषेक घालून रयत स्वराज्याची निर्मिती केली. हा तो तुमचा आमचा सगळ्यांचा राजा छत्रपती शिवाजी. मंडळी, शिवजयंती कुणी सुरू केली हा जरी वेगळा मुद्दा असला तरी सगळ्यात अगोदर रायगडावर जाऊन शिव समाधी कुणी शोधून काढली याचं चिंतन आणि मनन होणं जास्त गरजेचं आहे. 18व्या शतकात एक तरुणाबाद युवक पुण्यातून येऊन आपल्या काही सहकाऱ्यांसह रायगडावर येतो. झुडपात लपलेली शिव समाधी शोधून काढली जाते. समाधीवर दुधाचा अभिषेक घातला जातो आणि त्याच ठिकाणी शिवरायांवरचा पहिला पोवाडा जन्म घेतो. कोण सांगू शकेल का की हा पोवाडा कुणी लिहिलाय? कोणा ठाऊक आहे का हा पहिला पोवाडा लिहिणारा माणूस कोण? हे कोणतं व्यक्तिमत्व आहे ज्याने शिवरायांवरचा पहिला पोवाडा लिहून तुम्हाला आम्हाला शिवराय समजावून सांगितलं? ते नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले. आणि हे ज्योतिराव आपल्या पोवाड्यातून लिहितात छत्रपती शिवरायांच्या रयत स्वराज्याची आला सूर्यनारायण जाग झालं गावठाण जाग झालं गावठाण 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 आला सूर्यनारायण जाग झालं गावठाण जाग झालं गावठाण 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 आला सूर्यनारायण
इथल्या लोक आहेत ना ती फार गोड आहेत हा. त्यांच्या प्रेमाची किंमत ना कशालाही नाही, अगदी आपल्या प्रेमालाही. नाही बरेच ना, मस्करी केली रे. लोकांचा प्रेमावरचा विश्वास उडून जाईल. राणे, अगं मे महिन्यातली सुट्टी संपवून आपण मुंबईत यायला जातो खरं, पण त्यावेळेस खऱ्या अर्थानं सुरुवात होती आमच्या शेतकरी बांधवांच्या कामात. म्हणजे बघ, अंगाची दाही दाही करणारा मे महिना संपत आलेला असतो. अवकाशात काळे ढग जमा झालेले असतात. केरळहून कधी वरुण राजा कोकणात येईल असं वाटत असतं. आणि अशा वेळेस सज्ज होतो माझा हाच शेतकरी राजा, काळ्या आईच्या कुशीत धान्याची पेरणी करायला. ए खरं ए मला पण बघायची हा पेरणी. कुलवाडी आहेस ना? हो, कुलवाडीत हे पेरणी बघत नाहीत, पेरणी करतात गडाबाई. मग मलाही करायची आहे. चला म्हणजे प्रेमात लग्नाला आहे, बघू द्या. एक वर्ष पेरणी कशी करतात ते बघेल, पुढच्या वर्षी आपल्यासोबत पेरणी करेल सुद्धा. तर मग जाऊया मस्त शेतावर. मंदी ताटाचे पाणी जाते, गुलाब जाई जुई, मोगरा फुलविते, माळ्याच्या माळ्यामध्ये ताटाचे पाणी जाते, गुलाब जाई जुई, मोगरा फुलविते, माळ्याच्या माळ्यामध्ये ताटाचे पाणी जाते.
वाटतं ना? अरे त्याला पण काही कारणं आहेतच की. कोणती बरं? राणी मला सांग, हं. तू जेव्हा कधी कधी आजारी पडतेस तेव्हा आपल्याला डॉक्टर चिठ्ठ्याला देतो मेडिकलची औषधं खरेदी करण्यासाठी. ती औषधे खरेदी करण्यासाठी आपण जेव्हा मेडिकलमध्ये जातो त्याच्या छापील किंमतीत कधी भाव करतो का गं? नाही. तू एवढी छान छान दिसते. अया खरंच का? थँक्यू. बायकांनी जरा कौतुक केलं की त्यांना काय वाटतं देवजाने घाला हरकत नाही. तू एवढी छान छान दिसण्यासाठी जी सौंदर्य प्रसाधनं वापरतेस ती खरेदी करताना कधी त्याच्या छापील किंमतीत भाव करतेस की नाही? नाही हो. राणी, तू आमच्या शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी करताना कधी भाव करतेस की नाही? हो तर हा? मग काय, तुलाच म्हणून सांगते हा, या भाजीवाल्यांकडून आहे ना कमीत कमी किमतीत भाजी खरेदी करण्यातली जी मजा आहे ना ती कशातही नाही. ते भाजीवाले की नाही जो भाव सांगतात त्याच्या अगदी अर्धा किमतीत भाजी खरेदी
ग्रामरांगण संस्थितो गणपती कुर्या सदा मंगलम शुभलग्न सावधान वाजत्री वाजरे
शुभ